हॅलो फ्रेंड्स. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे हॉट क्वेश्चन्स. तर मॅथ्स वनचा जो तुमचा चॅप्टर आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन, त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनवरती आपण हॉट क्वेश्चन बघणार आहे. ह्याच्या आधी पण आपण व्हिडिओ टाकलेला आहे, त्याच्यामध्ये पण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स त्याच्यामधले हॉट क्वेश्चन, त्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशनच्याच हॉट क्वेश्चनवरती अनेक व्हिडिओ टाकलेला आहे. आणि हा तुमचा दुसरा व्हिडिओ आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन या चॅप्टरवरचा हॉट क्वेश्चनचा. ह्या आधीचे जे दोन व्हिडिओ टाकलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे की कोणत्या चॅप्टरवरती जास्त हॉट क्वेश्चन विचारतात, कोणत्या चॅप्टरवरती विचारत नाहीत, त्यानंतर कोणते हॉट क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत, प्रिव्हियस इयरचे जे हॉट क्वेश्चन आहेत ते, त्यानंतर रिपीट कोणते हॉट क्वेश्चन विचारलेले आहेत, सलग 3 इयर्सला कोणता हॉट क्वेश्चन विचारले आहेत, ते कसे सॉल्व्ह करायचे, त्यानंतर हॉट क्वेश्चनचा अर्थ काय, ते किती मार्क्ससाठी विचारतात, हे सगळं आपण आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे आधीचे जर 2 व्हिडिओ जाऊन बघितले नसतील तर ते व्हिडिओ जाऊन नक्कीच चेक करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा क्वेश्चन बघणार आहे. काय क्वेश्चन आहे बघा. द सम ऑफ एरियाज ऑफ 2 स्क्वेअर्स इज किती सांगितले, 400 स्क्वेअर मीटर. आता बघा, क्वेश्चन मध्ये तुम्हाला किती स्क्वेअर घ्यायला सांगितल्यात, 2 स्क्वेअर सांगितल्या, आणि त्या 2 स्क्वेअरची तुम्हाला सम, कुणाची सम घ्यायची आहे तर त्यांच्या एरियाची काय घ्यायला सांगितलं, सम किती दिल्या तर 400 स्क्वेअर मीटर. पुढे काय सांगितलंय बघा, डिफरन्स बिटवीन देअर पेरिमीटर. बघा, पुढची कंडिशन मध्ये तुम्हाला सांगितलंय डिफरन्स. कशामधला डिफरन्स बघा, डिफरन्स कशामधला डिफरन्स तर त्यांच्या पेरिमीटर मधला किती दिलाय, 16 मीटर. आणि तुम्हाला फाइंड काय करायचं आहे तर साइड्स ऑफ 2 स्क्वेअर. बघा, 2 स्क्वेअरच्या तुम्हाला काय फाइंड करायच्या आहेत तर साइड. आता बघा, स्क्वेअरच्या तुम्हाला प्रॉपर्टी माहित आहेत. काय प्रॉपर्टी माहित आहेत तर स्क्वेअरच्या ऑल साइड्स तुमच्या काय असतात, इक्वल असतात. बरोबर आहे. मग तुम्हाला 2 स्क्वेअर घ्यायला सांगितल्यात क्वेश्चन मध्ये, आणि त्या 2 स्क्वेअरच्या तुम्हाला काय फाइंड करायचे आहेत, साइड्स. मग तुम्हाला जे फाइंड करायचं आहे त्याच्यासाठी तुम्ही काय काय कन्सिडर करतायचा, एक्स आणि वाय. म्हणजे फर्स्ट स्क्वेअरची साइड तुम्ही काय कन्सिडर करणारा, एक्स, आणि सेकंड स्क्वेअरची साइड तुम्ही काय कन्सिडर करणारा, वाय. मग आता बघा, आन्सर मध्ये काय लिहिणारा, द साइड्स ऑफ 2 स्क्वेअर्स बी एक्स अँड वाय. बघा, 2 स्क्वेअर जे आहेत त्या 2 स्क्वेअरच्या साइड मी काय काय कन्सिडर केल्यात, एक्स. म्हणजे पहिल्या स्क्वेअरची साइड एक्स कन्सिडर केली आणि दुसऱ्या स्क्वेअरची साइड काय कन्सिडर केली, वाय. आता बघा, क्वेश्चन मध्ये तुम्हाला 2 कंडिशन दिल्यात. पहिली कंडिशन काय दिल्या बघा, सम घ्यायची आहे एरियाची, आणि ती सम दिली तुम्हाला 400 स्क्वेअर मीटर. म्हणजे इथपर्यंत तुमची पहिली कंडिशन आहे. आणि दुसरी कंडिशन बघा, डिफरन्स आणि काय सांगितलंय, पेरिमीटर. जे इथपर्यंत तुमची दुसरी कंडिशन दिल्या. आता बघा, पहिल्या कंडिशन मध्ये काय सांगितलंय तुम्हाला, एरिया. कुणाचा एरिया, स्क्वेअरचा एरिया. आधी तुम्हाला स्क्वेअरचा एरिया काढण्याचा फॉर्म्युला माहित पाहिजे. मग बघा, एरिया ऑफ स्क्वेअर, काय फॉर्म्युला आहे स्क्वेअरचा एरिया काढण्याचा तर स्क्वेअरच्या ऑल साइड्स काय असतात तुमच्या, इक्वल. मग फॉर्म्युला येतोय तुमचा साइडचा स्क्वेअर. आता बघा, 2 स्क्वेअर सांगितल्यात. पहिल्या स्क्वेअरची साइड तुम्ही काय कन्सिडर केल्याचा, एक्स, आणि दुसऱ्याची काय कन्सिडर केल्या, वाय. मग पहिल्या स्क्वेअरचा एरिया काय येणार बघा, साइड काय घेतलं तुम्ही, एक्स, एक्सचा स्क्वेअर. म्हणजे पहिल्या स्क्वेअरचा तुमचा एरिया काय येणार आहे, एक्स स्क्वेअर. मग काय लिहिणार, एरिया ऑफ फर्स्ट स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, आणि एरिया ऑफ सेकंड स्क्वेअर, सेकंड स्क्वेअरचा एरिया काय येणार आहे, वाय स्क्वेअर. आता बघा, हे झालं तुमचं एरियाचं. आणि काय क्वेश्चन मध्ये घ्यायला सांगितलंय, पेरिमीटर. कुणाची पेरिमीटर तर स्क्वेअरची पेरिमीटर. मग स्क्वेअरचा पेरिमीटर काढण्याचा काय फॉर्म्युला आहे बघा, पेरिमीटर ऑफ स्क्वेअर काय फॉर्म्युला आहे पेरिमीटर काढण्याचा तर 4 इंटू साइड. बघा, काय फॉर्म्युला आहे, 4 इंटू साइड. मग आता बघा, 4 इंटू पहिल्या स्क्वेअरची साइड घेतली असता तुम्ही एक्स, म्हणजे पहिल्या स्क्वेअरची पेरिमीटर किती येणार, 4 इंटू एक्स म्हणजे 4x, आणि दुसऱ्या स्क्वेअरची काय घेतली असता, वाय, म्हणजे 4 इंटू वाय म्हणजे 4y. ही तुमची दुसऱ्या स्क्वेअरची काय येणार आहे, पेरिमीटर. जसं एरियाचं लिहिलं फर्स्ट आणि सेकंड, तसंच आता कुणाचं लिहूया, पेरिमीटरचं. मग काय लिहिणार, पेरिमीटर ऑफ फर्स्ट स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे, 4x, आणि पेरिमीटर ऑफ सेकंड स्क्वेअर
काय येणार आहे सेकंड साइड कोणती आहे तुमची वाय, म्हणजे काय येणार आहे तुमचं आन्सर 4y. आता बघा फ्रॉम फर्स्ट कंडिशन, काय पहिली कंडिशन दिल्या बघा, मी ब्रॅकेट केलाय मग अशीच पहिल्या कंडिशनला, ह्या स्क्वेअर ब्रॅकेट पासून इथल्या स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये कंडिशन आहे. आता बघा कंडिशन मध्ये सगळ्यात आधी बघा चिन्ह कोणतं देणार, सम घ्यायचे. सम म्हणजे चिन्ह कोणतं देणार तुम्ही, प्लस. कुणाची सम घ्यायचे, त्यांच्या एरियाची. कुणाच्या एरियाची, तर 2 स्क्वेअरचा एरिया. आता बघा 2 स्क्वेअर आहेत, त्या 2 स्क्वेअरच्या एरियाची तुम्हाला सम घ्यायचे. मग बघा पहिल्या स्क्वेअरचा एरिया काय घेतलाय तुम्ही, एक्सचा स्क्वेअर, आणि दुसऱ्या स्क्वेअरचा एरिया काय घेतलाय, वायचा स्क्वेअर. बघा 2 स्क्वेअरच्या एरियाची तुम्हाला घ्यायचे सम, आणि ती सम किती येते म्हणून सांगितले, 400 स्क्वेअर मीटर. म्हणजे इज इक्वल टू किती लिहिणार, 400. याला इक्वेशन नंबर किती दिलं, 1. आता बघा फ्रॉम सेकंड कंडिशन, आता बघा सेकंड कंडिशनला पण ब्रॅकेट केलाय. बघा इथून डिफरन्स पासून 16 मीटर पर्यंत दुसरी कंडिशन येते. आता बघा चिन्ह कोणतं, डिफरन्स असेल तर तुम्ही कोणतं चिन्ह वापरताय, तर मायनस. मग बघा साइन वापरला मायनसचं. कुणामधला डिफरन्स घेतलाय, बघा डिफरन्स बिटवीन कुणाचा, देअर पेरिमीटर्स. कुणाच्या पेरिमीटर, स्क्वेअरच्या पेरिमीटर. बघा डिफरन्स आहे म्हणून साइन वापरला मी मायनस. आता स्क्वेअरच्या पेरिमीटर, 2 स्क्वेअरच्या 2 पेरिमीटर काय काय येतात, 4x आणि 4y. म्हणजे इथं लिहिणारा 4x आणि इथं लिहिणारा 4y इज इक्वल टू किती दिलाय, 16. म्हणजे इज इक्वल टू किती लिहिणारा तुम्ही, 16. आता बघा 4 आणि इथं किती आहे तुमचं 16. मग इथं पण 4 आणि इथं पण 4 आहे. मी याच्यामधून 4 काय करतो, कॉमन घेतो. मग 4 कॉमन घेतलं तर इथं किती राहणार तुमचा x. हा 4 मी ऑलरेडी कॉमन घेतलाय, म्हणजे मायनस इथं किती राहणार y, आणि इज इक्वल टू किती लिहिणार 16. परत बघा हा 4 मल्टिप्लिकेशनला आहे, त्या साईडला गेला काय होणार आहे, डिव्हिजनला. मग बघा x मायनस y इज इक्वल टू 16 अपॉन किती लिहिणार 4. मग बघा 4 1 जा 4 आणि 4 4 जा किती येणार आहे, 16. आता बघा काय इक्वेशन मिळाले तुम्हाला, एक्स मायनस वाय इज इक्वल टू किती मिळालंय 4. आता बघा मला कुणाकुणाच्या व्हॅल्यू काढायचे आहेत, तुम्हाला क्वेश्चन मध्ये काय फाइंड करायचं आहे, 2 साइड्स फाइंड करायचे आहेत. मग 2 साइड तुम्ही कुणाला कन्सिडर केलाय, एक्सला आणि वायला. मग तुम्हाला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काय करायचे आहेत, फाइंड. आता हे जे मला इक्वेशन मिळाले, ह्या इक्वेशनवर मी एकतर एक्सची व्हॅल्यू फाइंड करणार किंवा कुणाची व्हॅल्यू फाइंड करणार, वायची. आता समजा जर मला एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर एक्स इज इक्वल टू हा मायनस वाय, त्या साईडला गेल्यानंतर काय होणार आहे, प्लस वाय. म्हणजे किती लिहिणार 4 प्लस वाय. बघा एक्स इज इक्वल टू काय मिळालं तुम्हाला, 4 प्लस वाय. म्हणजे कुणाचं उत्तर झालं, एक्सचं उत्तर झालं. आता ह्या इक्वेशनला मी इक्वेशन नंबर किती दिलं, 2. आता बघा एक्स इज इक्वल टू 4y ही जर व्हॅल्यू एक्सची जर मी इक्वेशन 1 मध्ये पुट केली तर मला कुणाचं उत्तर मिळणार, वायचं उत्तर मिळणार. बघा एक्स इज इक्वल टू 4 प्लस वाय पुट इन इक्वेशन 1. काय इक्वेशन 1 आहे बघा, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 400. बघा व्हॅल्यू पुट करूया, जिथे एक्स आहे तिथं काय पुट करणारा, 4 प्लस वाय. आता बघा 4 प्लस वायच्या जागी मी काय लिहिलं, वाय प्लस 4, ब्रॅकेटचा काय लिहिला स्क्वेअर, कारण एक्सचा काय स्क्वेअर, प्लस काय लिहिणारा वाय स्क्वेअर आणि इज इक्वल टू 400. आता बघा हे इक्वेशन मला सॉल्व्ह करायचं. आता ह्या ब्रॅकेट बघा कोणता फॉर्म्युला इथे तयार होतोय, ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. बघा वायला म्हणलं ए आणि 4 ला काय म्हणलं बी. मग ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर काय फॉर्म्युला आहे, ए स्क्वेअर प्लस 2ab आणि प्लस बीचा स्क्वेअर. आता एक्सपान्शन करूया. बघा ए स्क्वेअर, मग ए कुणाला म्हणलंय, वायला. मग बघा वायचा स्क्वेअर प्लस 2ab. मग बघा 2 इंटू ए म्हणजे काय आहे तुमचं वाय, इंटू बी म्हणजे किती आहे 4, प्लस बीचा स्क्वेअर. मग बी कुणाला म्हणलंय 4 ला, म्हणजे 4चा काय करणारा स्क्वेअर. हे झालं या ब्रॅकेटचं तुमच्या एक्सपान्शन. परत बघा प्लस वाय स्क्वेअर आहे, मग प्लस वाय स्क्वेअर आणि इज इक्वल टू किती लिहिलं 400. मग आता बघा हे सॉल्व्ह करूया. वाय स्क्वेअर प्लस 2 इंटू 4 आन्सर किती येणार आहे 8, आणि 8 इंटू वाय 8y प्लस 4चा स्क्वेअर येणार आहे 16 प्लस वाय स्क्वेअर आणि इज इक्वल टू 400. आता बघा इथं पण वाय स्क्वेअर आणि इथं पण वाय स्क्वेअर, म्हणजे या कोणत्या टर्म्स झाल्या तुमच्या, लाईक टर्म्स झाल्या. मग लाईक टर्म्सची काय करायची, ऍडिशन. मग वाय स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर किती येणार आहे 2y स्क्वेअर प्लस 8y प्लस किती येणार आहे 16. परत बघा
हा +400 या साईडला आल्यावर तर काय होणार आहे -400 आणि इज इक्वल टू ह्या साईडला काय होणार आहे तुमचं 0. बघा 2y² + 8y. आता प्लस मायनस मायनस आणि साईन कोणतं मोठ्या संख्येचं. मग 400 मधून 16 मायनस केल्यानंतर ना उत्तर किती येते तुमचं 400 मधून 16 मायनस केल्यानंतर उत्तर किती बघा सबस्ट्रॅक्शन करूया 400 - 16 म्हणजे 10 - 6 किती येणार आहे 4 इथे येणार आहे 9 - 1 किती येणार आहे 8 आणि इथे 3 म्हणजे 384 आणि इज इक्वल टू 0. आता बघा हे जे इक्वेशन मिळालंय हे कोणतं इक्वेशन झालं तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता बघा 2 8 आणि इथं पण लास्टला तुमचा 4 आहे म्हणजे प्रत्येक संख्येला कितीने डिवाइड करू शकता असं तुम्ही 2 न. जेवढं इझी इक्वेशन करता येईल तेवढं इझी इक्वेशन करायचं. बघा प्रत्येक नंबरला 2 न डिवाइड केलं या 2 ला हा 2 कॅन्सल 2 1 जा 2 आणि 2 4 जा किती येणार आहे 8. परत बघा 2 1 जा 2 परत इथं बघा 3 आहे म्हणजे 2 1 जा किती येणार आहे 2 म्हणजे रिमाइंडर उरणार 1 म्हणजे इथं झालं 18. 2 9 जा किती येणार आहे 18 आणि 4 आहे म्हणजे 2 2 जा किती येणार आहे तुमचं 4. मग आता बघा काय इक्वेशन मिळालंय y² + 4y - 192 इज इक्वल टू 0. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचं. मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या किती मेथड आहेत 3. कोणकोणत्या फॅक्टरायझेशन कंप्लीटिंग स्क्वेअर आणि फॉर्म्युला मेथड. त्यापैकी जर तुम्हाला हॉट क्वेश्चन मध्ये जे सेकंड चॅप्टरचे हॉट क्वेश्चन आहेत त्यात बऱ्याच क्वेश्चन मध्ये असं क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळते ते सॉल्व्ह करायला लागते तर ते जे इक्वेशन आहे ते फॉर्म्युला मेथडनं सॉल्व्ह करायचं. कोणत्या मेथडनं फॉर्म्युला का कारण फॉर्म्युला मेथडमध्ये तुम्हाला लगेच आन्सर मिळते. बाकीच्या मेथडमध्ये थोडंसं काय होते वेळ लागतो त्याच्यापेक्षा फॉर्म्युला मेथडनं सॉल्व्ह करायचं. आता फॉर्म्युला मेथड फॅक्टरायझेशन मेथडनं सॉल्व्ह करायचं फॉर्म्युला मेथडनं नाही. कोणत्या मेथडनं फॅक्टरायझेशन मेथडनं. मग फॅक्टरायझेशन मेथडनं तुम्ही कसं सॉल्व्ह करतायसा कोणाचे फॅक्टर पाडतायसा पहिल्या संख्येचा जो कोएफिशियंट असेल तो पहिल्या व्हेरिएबलचा जो कोएफिशियंट असेल तो आणि शेवटचा नंबर त्यांचं काय करतायसा मल्टिप्लिकेशन. आता बघा पहिल्या व्हेरिएबलचा इथं कोएफिशियंट आहे का नाही जेव्हा नसतोय तेव्हा किती असतोय 1 मग 1 × 192 आन्सर किती येणार आहे तर 192. मग बघा -192 आपल्याला काय काढायचंय पाडायचंय फॅक्टर. मग कसं फॅक्टर पाडतायचं तुम्ही की अशा दोन संख्या ज्यांचं मल्टिप्लिकेशन किती यायला पाहिजे 192 आणि आन्सर किती यायला पाहिजे मधली संख्या. मग मधली संख्या किती आहे तुमची +4. आता बघा फॅक्टर पडूया 192 बघा 2 आहे म्हणजे कितीने जाणार 2 न 2 9 जा किती येणार आहे 18 परत रिमाइंडर होणार 2 आणि 2 6 जा किती येणार आहे 12 परत बघा 6 आहे म्हणजे परत 2 न जाणार 2 4 जा 8 परत 1 उरणार आणि 2 8 जा किती येणार आहे 16 परत 8 उरला म्हणजे परत 2 न जाणार बघा 2 2 जा 4 आणि 2 4 जा किती येणार आहे 8 परत बघा 4 आहे म्हणजे परत 2 न जाणार 2 1 जा 2 आणि 2 2 जा किती येणार आहे 4 परत 2 न बघा 2 6 जा किती येणार आहे 12 परत बघा 2 न 2 3 जा किती येणार आहे 6 आता बघा 3 न 3 1 जा 3. आता बघा हे सगळे मी फॅक्टर्स पाडलेत परंतु मला अशा दोन संख्या पाहिजेत की ज्या संख्यांचं वजाबाकी किती यायला पाहिजे 4. आता बघा 2 2 जा 4 4 2 जा किती येणार आहे 6 6 2 जा किती येणार आहे 12 बरोबर आहे आणि 12 2 जा किती येणार आहे 24 आणि 2 यायला पाहिजे. मग बघा 2 2 जा 4 4 2 जा 6 6 2 जा किती येणार आहे 12 12 2 जा किती येणार आहे तुमचं 24 आणि इथं बघा 3 2 जा 6 आणि 6 2 जा किती येणार आहे म्हणजे इथं जर मी 12 लिहिलं तर बघा 2 2 जा 4 4 2 जा 8 सॉरी 4 2 जा किती येणार आहे 8 आणि 8 2 जा किती येणार आहे 16. मग बघा 16 मधून 12 मायनस केल्यानंतर आन्सर किती येते तुमचं 4. बघा फॅक्टर काय आलेत काय 2 2 जा 4 4 2 जा 8 8 2 जा किती येणार आहे 16 आणि 2 2 जा 4 आणि 4 3 जा किती येणार आहे 12 आणि 16 मायनस 12 केल्यानंतर तुम्हाला आन्सर किती मिळणार आहे 4. आता बघा साइन तुम्ही आन्सरला कोणत्या संख्येचं साइन देतायसा मोठ्या संख्येचं. मग बघा 16 आणि 12 तुम्हाला आन्सर मध्ये साइन कोणतं पाहिजे +4 पाहिजे. मग उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह मग 16 आणि 12 मध्ये मोठी संख्या कोणती येते तुमची 16 आणि हा काय येणार आहे तुमचा मायनस. बघा प्लस मायनस मायनस 16 मायनस 12 केल्यानंतर 4 आहे काय मध्ये 4 आहे आणि मोठ्या संख्येचं चिन्ह आहे काय आहे म्हणजे तुमचे फॅक्टर काय आहेत करेक्ट. आता बघा
कसं लिहिताय फॅक्टर पाडल्यानंतर ना पहिली संख्या आणि शेवटची संख्या ॲज इट इज आणि मधल्या संख्येच्या जागी काय लिहितायचा फॅक्टर. बघा y² प्लस 16y मायनस 12y आणि मायनस 192 इज इक्वल टू 0. आता बघा पुढच्या स्टेपला काय करतायचं तुम्ही कॉमन काढतायचा. मग बघा पहिल्या संख्येमधून काय कॉमन निघतंय y कॉमन काढल्यानंतर काय राहिलं y प्लस किती राहिलं 16. बघा y² आहे एक मी y बाहेर काढले एक y इथं राहिलं हा मधला प्लस आहे तसा हा y मी ऑलरेडी बाहेर काढलाय म्हणजे इथं फक्त किती राहिले 16. आता इथं बघा मायनस किती कॉमन काढणार आहे 12. बघा जर मी 12 कॉमन काढला तर इथं किती राहणार आहे तुमचा y हा मायनस आणि हा मायनस किती येणार आहे प्लस. आणि जर मी 12 आणि 16चं मल्टिप्लिकेशन केलं तर मला आन्सर किती मिळणार आहे 192. म्हणजे इथे किती लिहिणार आहे 16 आणि इज इक्वल टू 0. बघा दोन्ही पण ब्रॅकेट तुमचे काय आल्यात सेम आल्यात. मग सेम ब्रॅकेट बद्दल किती वेळा लिहायचं एकदाच. आता बघा जे राहिलेलं गणित आहे ते इथं सोडूया. आता बघा दोन्ही इक्वल ब्रॅकेट बद्दल एकदाच लिहिलं म्हणजे बघा y प्लस 16 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये y मायनस 12 इज इक्वल टू 0. आता दोन्ही पण ब्रॅकेट कुणाला इक्वेट करायचंय 0ला. मग बघा इथं लिहूया ह्या साईडला इथं मध्येच प्लस 400 जरा ह्या साईडला लिहूया. बघा दोन इक्वल ब्रॅकेट आहेत म्हणजे किती लिहिणारा y प्लस 16 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेटच्या बाहेरच्या व्हॅल्यू म्हणजे y मायनस 12 इज इक्वल टू 0. आता दोन्ही पण ब्रॅकेट कुणाला इक्वेट करायचे 0ला. y प्लस 16 इज इक्वल टू 0 और y मायनस 12 इज इक्वल टू 0. मग आता बघा पहिली y ची व्हॅल्यू किती येणार हा प्लस 16 आहे त्या साईडला गेल्यानंतर काय होणार आहे मायनस 16 और हा मायनस 12 आहे त्या साईडला गेल्यानंतर काय होणार आहे प्लस 12 म्हणजे दुसरी व्हॅल्यू किती येणार आहे 12. मग आता बघा वायच्या तुम्हाला दोन व्हॅल्यू मिळाल्यात मायनस आणि प्लस. मग आता बघा तुम्ही काय काढायला लागलाय साईड कधी निगेटिव्ह असते काय नाही म्हणजे आन्सर किती येणार आहे तुमचं 12. मग काय लिहिणार साईड कॅन नॉट बी निगेटिव्ह म्हणजे उत्तर किती येणार आहे वायचं 12 येणार आहे. बरोबर आहे. आता बघा हे वायचं उत्तर मिळालंय अजून तुम्हाला एक्सचं उत्तर मिळालंय काय तर नाही. मग ही वायची व्हॅल्यू मी कोणत्या इक्वेशन मध्ये पुट केल्यानंतर मला एक्सचं उत्तर मिळेल. बघा फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन आहे लगेच कोणत्या इक्वेशन मध्ये मिळणार सेकंड. बघा 4 प्लस वाय इथं जर मी वायची व्हॅल्यू पुट केली तर मला कुणाचं उत्तर मिळणार एक्सचं. मग काय लिहिणार वाय इज इक्वल टू 12 पुट इन इक्वेशन 1. काय इक्वेशन 1 आहे बघा एक्स इज इक्वल टू 4 प्लस वाय. मग बघा 4 प्लस वाय किती आहे 12 आणि 12 प्लस 4 आन्सर किती येणार आहे 16. म्हणजेच तुमचं एक्सचं आन्सर किती येणार आहे 16. आता ह्या दोन साईड आल्या तुमच्या हे आलं तुमचं वायचं उत्तर हे आलं एक्सचं. आता ह्याला युनिट काय देणार आहे बघा तुमच्या ज्या क्वेश्चन मध्ये एरिया दिला आणि पेरिमीटर दिलाय त्याला काय युनिट दिले बघा इथं पण मीटर आहे आणि इथं पण मीटर आहे म्हणजे तुम्ही साईडला युनिट काय देणार मीटर. मग आता बघा एक्सचं उत्तर आलं तुमचं 16 आणि वायचं आन्सर किती आलंय तुमचं 12 मीटर. म्हणजे पहिल्या स्क्वेअरची साईड किती मीटर येणार आहे 16 मीटर आणि दुसऱ्या स्क्वेअरची साईड तुमची किती येणार आहे 12 मीटर. हा होता तुमचा क्वेश्चन. बघा क्वेश्चन लक्षात आलाय काय पूर्ण इन डिटेल मध्ये एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. काही जर शंका असेल तर कमेंट बॉक्स मध्ये विचारा. आता बघा हा एक सेकंड क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन आहे बघा फाइंड के इफ द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. एक तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले काय दिले बघा x² प्लस kx प्लस 40 इज इक्वल टू 0. ह्या टाईपचा क्वेश्चन तुमच्या बुकमध्ये पण आहे बघा के ची व्हॅल्यू फाइंड करायची जर तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेले असेल तर. परंतु हा काय वेगळा आहे बघा याच्यामध्ये तुम्हाला रेशो दिलाय. काय रेशो दिलाय 2:5. कुणाचा रेशो दिलाय तर त्यांच्या रूट्सचा रेशो दिलाय. किती दिलाय 2:5. हा थोडासा त्याच्यामध्ये फरक आहे. हा क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्सला विचारला जाण्याची शक्यता आहे. आता बघा मला कुणाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे के ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग आता बघा
हे माझं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. मग तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन आल्यानंतर पहिल्यांदा काय करताय, त्याचं कंपॅरिझन करताय आणि कुणाच्या व्हॅल्यू फाइंड करतायचा, एबीसीच्या व्हॅल्यू फाइंड करतायचा. बरोबर आहे. आता आपण फर्स्ट काय करूया, क्वाड्रॅटिक इक्वेशनचं कंपॅरिझन करूया. मग आता बघा काय लिहिणारा, एक्स स्क्वेअर प्लस के एक्स प्लस 40 इज इक्वल टू 0 comparing with ax square plus bx plus c is equal to 0. आता बघा कम्पेअर केल्यानंतर ना a ची व्हॅल्यू किती येणार आहे तुमची, बघा एक्स स्क्वेअर ऍज इट इज आहे. इथं कोइफिशियंट काय आहे, काय नाही, मग नसतोय तेव्हा किती असतोय 1, म्हणजे a ची व्हॅल्यू किती येणार आहे 1. त्यानंतर बघा bx इथं किती आहे kx, मग कम्पेअर केल्यानंतर ना b ची व्हॅल्यू किती येणार आहे k, म्हणजे b इज इक्वल टू k आणि c इज इक्वल टू, बघा c म्हणजे व्हॅल्यू किती आहे तुमची 40. आता बघा मला क्वेश्चन मध्ये काय फाइंड करायचं आहे k, मग k म्हणजेच काय आहे तुमचं b, म्हणजे मला b इज इक्वल टू k आहे, म्हणजे मला कुणाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे b ची. आता बघा आणि काय क्वेश्चन मध्ये इन्फॉर्मेशन दिलंय तुम्हाला, रूट्सचा काय दिलाय रेशो, रूट्सचा काय दिलाय रेशो. मग तुम्ही मला सांगा की क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या रूट्सला तुम्ही काय काय कन्सिडर करतायसा, अल्फा आणि बीटा. मग काय लिहिणारा, अल्फा अँड बीटा आर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. बघा अल्फा आणि बीटा ही काय तुमच्या क्वाड्रॅटिक इक्वेशनची रूट्स. आता बघा रेशो किती दिलाय रूट्सचा 2:5. मग बघा अल्फा इज टू बीटा इज इक्वल टू किती दिले 2:5. आता तुम्ही 9th स्टँडर्डला पण शिकलाय बघा रेशो अँड प्रपोर्शन चॅप्टर मध्ये, आणि 10th स्टँडर्डला पण शिकलाय. जेव्हा ज्या ज्या एक्झाम्पल मध्ये रेशो येतोय तिथं काय ठेवायचा, कॉमन मल्टिपल. कॉमन मल्टिपलचा अर्थ काय की एबीसीडी मधलं कोणतं पण एक लेटर घ्यायचं आणि त्या लेटरनं या रेशो मधल्या दोन्ही पण संख्यांना काय करायचं मल्टिप्लाय, त्याला म्हणायचं कॉमन मल्टिपल. मग बघा द कॉमन मल्टिपल बी पी, मी कोणतं लेटर घेतलंय पी, तुम्ही कोणतं पण घेऊ शकताय. मग आता बघा कॉमन मल्टिपल जर मी पी घेतलं तर अल्फा इज इक्वल टू, बघा अल्फाचं उत्तर किती आहे तुमचं 2, आणि 2 ला जर पी न मल्टिप्लाय केलं तर आन्सर किती येणार आहे तुमचं 2p. आणि बघा बीटा इज इक्वल टू किती आहे तुमचं 5, आणि 5 ला पण पी न मल्टिप्लाय केलं तर उत्तर किती येणार आहे तुमचं 5p. म्हणजे अल्फाचं उत्तर आलंय 2p आणि बीटाचं उत्तर किती आलंय 5p. आता बघा अल्फा आणि बीटा, मग अल्फा आणि बीटाचं काय फॉर्म्युला माहित आहे तुम्हाला, तर अल्फा प्लस बीटाचा माहित आहे आणि कोणता माहित आहे अल्फा इंटू बीटाचा माहित आहे. बरोबर आहे. मग आता अल्फा प्लस बीटाचा काय फॉर्म्युला आहे, तर -b/a, आणि अल्फा इंटू बीटाचा काय फॉर्म्युला आहे तर c/a. बरोबर आहे. मग आता बघा c/a मला कोणाचं उत्तर पाहिजे, बघा केच. मग के म्हणजेच काय आहे बी, म्हणजे मला ह्या बीचं उत्तर पाहिजे. बरोबर आहे. आधी आपण कोणता फॉर्म्युला यूज करूया, अल्फा इंटू बीटाचा, आणि नंतर कोणता यूज करूया अल्फा प्लस बीटाचा. मग बघा अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे c/a. मग बघा अल्फा इंटू बीटा, अल्फाची काय व्हॅल्यू आहे 2p इंटू बीटाची व्हॅल्यू किती आहे 5p इज इक्वल टू c/a. मग बघा c ची व्हॅल्यू किती आहे तुमची 40 अपॉन a ची व्हॅल्यू किती आहे 1. आता बघा ह्यांचं मल्टिप्लिकेशन करूया, 2 5 जा किती येणार आहे 10, आणि p इंटू p किती येणार आहे p चा स्क्वेअर इज इक्वल टू 40/1. आन्सर किती येणार आहे तुमचं 40 येणार आहे. आता बघा मला p स्क्वेअरचं उत्तर पाहिजे, मग 10 मल्टिप्लिकेशनला आहे त्या साईडला गेल्यानंतर ना डिव्हिजनला, म्हणजे 40 अपॉन किती लिहिणार आहे 10. आता बघा 10 1 जा 10 आणि 10 4 जा किती येणार आहे 14 येणार आहे. मग आता बघा पी स्क्वेअर इज इक्वल टू काय आन्सर मिळालाय तुम्हाला 4. आता तुम्हाला माहित आहे की पी स्क्वेअर म्हणजे रूट्स हे ऑलवेज काय असते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, म्हणजे पीचा आन्सर किती येणार आहे तुमचं प्लस मायनस, रूट ऑलवेज पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असते. मग 4 कितीचा स्क्वेअर आहे 2चा. मग इथं काय लिहिणार आहे टेकिंग स्क्वेअर रूट, स्क्वेअर रूट घेतल्यानंतर पीचा आन्सर किती आलंय 2. मग आता बघा हे झालं तुमचं पीचं आन्सर. मला पीचा आन्सर पाहिजे काय नको आहे, मला कुणाचं के म्हणजेच कुणाचं पाहिजे बीचं. आता हा एक फॉर्म्युला झाला अल्फा इंटू बीटाचा. आता दुसरा कोणता फॉर्म्युला आहे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -b/a. आता ह्या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करूया. अल्फाची व्हॅल्यू किती आहे 2p प्लस बीटाची व्हॅल्यू किती आहे 5p
इज इक्वल टू मायनस साईन आहे तसं लिहिलं बी ची व्हॅल्यू किती आहे बघा के अपॉन ए ची व्हॅल्यू किती आहे तुमची 1. आता बघा ह्यांची ऍडिशन करूया. लाईक टर्म्स आहेत 2p प्लस 5p किती येणार आहे 7p इज इक्वल टू बघा मायनस के अपॉन 1 म्हणजे उत्तर किती येणार आहे मायनस के. आता बघा पी आले इथं पी ची व्हॅल्यू आपण पुट करू शकतोय. मग 7 इंटू पी ची व्हॅल्यू किती आहे प्लस मायनस 2 इज इक्वल टू मायनस किती लिहिणार इज इक्वल टू किती लिहिणार मायनस के. आता बघा 7 टू चा किती येणार आहे 14 येणार आहे बरोबर आहे. आणि 14 ला साइन कोणता असणार आहे तुमचं प्लस आणि मायनस. आणि इज इक्वल टू या साईडला काय आहे तुमचं मायनस के म्हणजेच तुमचं केचं आन्सर किती येणार आहे प्लस और मायनस किती येणार आहे 40 म्हणजे के इज इक्वल टू 14 बघा के इज इक्वल टू किती येणार आहे 14 आणि के इज इक्वल टू आन्सर किती येणार आहे तुमचं मायनस 14. केच्या तुमच्या 2 व्हॅल्यूज आल्या. हे होतं तुम्हाला 3 मार्क्ससाठी या टाईपचा क्वेश्चन काय करू शकतात विचारू शकतात. त्याच क्वेश्चन मध्ये फक्त रेशो देऊन हॉट क्वेश्चन साठी काय करतात चेंज करतात. हा तुम्हाला 3 मार्क्ससाठी हॉट क्वेश्चन विचारला जाण्याची शक्यता आहे. बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2 क्वेश्चन बघितलेले आहेत. जर तुम्हाला या 2 क्वेश्चन मध्ये काही शंका असेल तर नक्कीच शंका कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.